वाशिम जिल्ह्यातील उतावळी व काच नदीला मागील 2 वर्षापासून सातत्याने येणाऱ्या पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचा आरोप शेतकरी संघर्ष संघटनेने केला आहे। या संदर्भात संघटनेचे अध्यक्ष पुरुषोत्तम जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। निवेदनात नमूद करण्यात आले की संबंधित भागात पाऊस नसतानाही अचानक पूरस्थिती निर्माण होत असून शेतजमिनींचे गंभीर नुकसान होत आहे। या परिस्थितीमुळे पेरलेले पिके वाहून जात आहेत, तसेच अनेक पिकांची सुपीक मातीही पाण्यासोबत वाहून गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत आहे। संघटनेच्या म्हणण्यानुसार बुलढाणा जिल्ह्यातील अतिवृष्टीचा परिणाम वाशिम जिल्ह्यातील नद्यांवर होत असून तसेच समृद्धी महामार्गावरील दुसरबीड परिसरातून येणारे पाणी या नद्यांमध्ये सोडले जात असल्याने पूरस्थिती अधिक गंभीर होत आहे। या पुरामुळे पिंपरी, कुकसा, अंचळ, जोगेश्वरी, तपोवन आणि मांगूळ झनक या गावातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले। नुकतीच केलेली पेरणी पूर्णपणे वाहून गेली असून अनेक ठिकाणी शेतजमिनीची हानी झाली आहे। शेतकरी संघर्ष संघटनेचे प्रशासनाकडे तात्काळ पंचनामे करून भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी सुद्धा करण्यात आली आहे। तसेच पुराव्या मूळ कारणांचा सखोल अभ्यास करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली आहे। दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला असून त्यामधून निर्माण होणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी प्रशासनावर राहील असंही निवेदनात स्पष्ट करण्यात आले। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे वाशिम प्रतिनिधी संतोष लांडकर यांनी। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी व बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनल अमरावतीला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। संपर्क करा संपादक नितीन पाटील मुळे। संपर्क क्रमांक 9921589663।